आजच्या कार्यक्रमाविषयीची। सध्या राहुल गांधी हे पुण्यामध्ये पोहोचले आहेत आणि शेरेटन हॉटेलमध्ये सध्या ते दाखल झालेले आहेत। हॉटेलमध्ये पोहोचल्याच्या नंतर ते काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनौपचारिक अशी चर्चा करतील अशी माहिती मिळते। राज्यामधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा देखील राहुल गांधी घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। या अनौपचारिक चर्चांना काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित आहेत। यावेळेला राहुल गांधी काय कानमंत्र देतील याची उत्सुकता आहे। बैठक झाल्याच्या नंतर राहुल गांधी कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होणार आहेत। याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। शेरेटन हॉटेलच्या इथून आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्या सोबत आहे। तर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी मंदार गोंजारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। सुरुवातीला आपण शेरेटन हॉटेलच्या या भागामध्ये जाऊया जिथे सध्या राहुल गांधी पोहोचलेले आहेत। राजू, काही क्षणांपूर्वी सध्या राहुल गांधी पोहोचले। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत त्यांच्यासोबत। अनौपचारिक गप्पा किंवा बैठक होईल, मात्र चर्चा नेमकी काय असेल या बैठकीमधली ती महत्त्वाची राहील। तर शेरेटन हॉटेलमधून राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। राजू, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? राजू सोबत पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। तुर्तास आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी त्या कार्यक्रम स्थळावरती मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला अपडेट्स देत आहेत। मंदार, कशी झाली आहे कार्यक्रमाची या ठिकाणी तयारी? कारण राज्यभरातून विद्यार्थी आता हळूहळू या ठिकाणी पोहोचणार आहेत। पुण्यातील हे SSPMS महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या गेटवरती जर आपण पाहिलं तर आपल्याला लगबग वाढताना दिसते आहे। विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या संपूर्ण राज्यभरातून आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत। खरं तर हा कार्यक्रम अनेक तास चालणार आहे। 5 वाजता या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात होईल तेव्हा या कार्यक्रमाचं स्वरूप रॅप सॉन्ग असेल किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असतील यांचं सादरीकरण असेल आणि 7 वाजल्याच्या नंतर राहुल गांधी स्टेजवरती येतील असं सांगण्यात आलंय आणि त्यानंतर ते विद्यार्थिनींशी संवाद साधतील। या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांना आमंत्रण आहे, मात्र राहुल गांधींसोबत जो संवाद असणार आहे तो फक्त मुलींचा असणार आहे, विद्यार्थिनींचा असणार आहे। आपण काही बोलूयात। तुम्ही कुठून आलेला आहात? मी आले आहे कोल्हापूरमधून। काय शिकते तू कोल्हापूरला? मी कोल्हापूरमध्ये आता डिग्री करतेय मास मीडियामध्ये। का वाटतं तुला या ठिकाणी? मला ऍक्च्युली माझे पण भरपूर प्रश्न आहेत आज जे मला जाणून घ्यायचे आहेत। सो मग मी पण एक्साइटेड आहे ऐकायला। सो मी आले आज कुठून आली? मी इथूनच आलेली आहे, पुण्यातून आलेली। काय करते? टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये मास कम्युनिकेशनची स्टुडंट आहे। अच्छा, पत्रकारितेची स्टुडंट। काय नाव तुझं? साई नीला सुगते। बरं, आणि का वाटलं तुला इथे यावं? ऍक्च्युली एज्युकेशन सिस्टीम रिलेटेड भरपूर क्वेश्चन्स आहेत जे मला क्लिअर करून घ्यायचे आहेत। म्हणजे आज कसं आहे की डोनेशनच्या नावाखाली तुम्ही 1.5 लाख 2-2 लाख हे एक अमाऊंट आधी पे करत होता, पण आता लिटरली ते 50-60 लॅक्स पर्यंत गेलेलं आहे डोनेशन फीज। मग हे एज्युकेशन सिस्टीम म्हणजे इंडियामध्ये इतकं अवघड झालेलं आहे का कुठली डिग्री किंवा मास्टर्स किंवा बॅचलर्स घेण्यासाठी इतकं आता आपल्याला पे करायला लागणार आहे का? म्हणजे इतकं आपलं इंडिया मागे आहे का आता पैशाशिवाय एज्युकेशनच मिळणार नाही? आर्टिफिशियली वाढ आहे शिक्षणाच्या खर्चात असं वाटतं? येस। पत्रकार खरंच होणार की फक्त? ऍक्च्युली पत्रकार झालेलीच आहे, बॅचलर्स झालेला। बॅचलर झाले। मुलांना तुम्ही कुठून आलेला? मी छत्रपती संभाजीनगर। अच्छा, बर, कुठे काय शिकतो तिथे? मी सध्या फार्मसीला आहे, पण राहुलजी जसं विद्यार्थ्यांचे प्रश्न पेपर फुटी वगैरे याच्यावरती आवाज उठवत आहे, त्यांनी भरपूर जे संभाजीनगरला कोणता? मी 40गावला कॉलेजला आहे, उत्तमराव महाजन इथे फार्मसीला। त्याच्यामुळं पण मग राहुलजी आता वेगवेगळे प्रश्न विचारत आहे। देहरादूनला झाले, प्रयागराज झालं, परत कोट्याला झालं। त्याच्यामुळं आम्ही आलोय की कोणीतरी विद्यार्थ्यांचा आवाज उचलतंय त्या संदर्भाने। आता सरकार तर याच्यावरती काही करत नाहीये, तुम्ही बघताय। आणलंय कोणी की तुम्ही स्वतः? नाही, स्वतःहून आलोय सर, स्वतःहून आलोय। येण्याचे खर्च तसं काही नाहीये। हे जे बीजेपी वाले सांगताय ना, ते एबीपीपी वाले वगैरे हे ते प्रोपगेंडा फैलवताय
की पैसे देऊन आणलं जात आहे वगैरे हे ते असं काही नाहीये. आणायचेच असते तर खूप कॉलेजेस वगैरे काँग्रेसनेच बांधलंय ना सर, किती आणतील नेते? पण तसं काही नाहीये. आणायचे तर काँग्रेसच्या नेत्यांचीच इथं खूप कॉलेजेस आहे, ते वन टाइम 3-4 कॉलेजमध्ये शिकतो? कोण? उत्तमराव महाजन. पण मी ते सांगतोय, मला तसं काही नाही. तुम्ही बोलले ना की तुला पैसे देऊन वगैरे, असं काही नाहीये. मी क्लिअर सांगतोय की राहुलजींनी प्रश्न विचारताय विद्यार्थ्यांचे आणि खरंच गरज आहे सर आता सध्या प्रश्न विचारण्याची. म्हणून पक्ष वगैरे तसं काही नाहीये. पक्ष वगैरे तुम्ही विचारत आहात तसं काहीच नाहीये. त्याच्यामुळं ठीक सर, धन्यवाद. तू कुठून आला? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो. काय शिकतो? मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम माझं पूर्ण झालेलं आहे आणि सध्या मी डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये ॲज अ प्रॅक्टिस म्हणून काम करतोय. पण सर इथं खरं सांगायला गेलं ना की इथलं मत्स्यच्या अंबारण्याला भारतात भाव आहे आणि शिक्षणाचा प्रश्न काढला की बंदुकीवर आमचं नाव आहे, अशी स्थिती झालेली आहे की आम्ही सध्याच्या काळात जर विचार केला तर आमच्या मुद्द्याला कोणी भावच देत नाहीये. इथं प्रश्न जाती आणि धर्माचा येतो, पण इथं मूळ प्रश्न हा शिक्षणाचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला गुरगुरण्याला ती ताकद देण्याचं काम राहुल गांधी करताय असं मला वाटतंय. तर आपण या विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया पाहतो आहोत. मित्र, तू कुठून आलाय? मी पुण्यातूनच आहे. अच्छा, कुठे शिकतो तू? माझं कॉलेज झालेलं आहे, हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे माझं. का वाटलं की ते? आज खरं तर युवकांचा मुद्दा घेऊन राहुलजी पुढे चाललेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही सर्वच विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की जर कोणीतरी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे नक्कीच उभं राहू. तर आपण पाहिल्या या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला जे विद्यार्थी येत आहेत ते हळूहळू या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. अगदी मंदाराचे सोबत रहा. ज्या शेरेटन हॉटेलमध्ये सध्या राहुल गांधी आहेत त्याच ठिकाणी राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया. राजू, आता काँग्रेसचे जे महत्त्वाचे नेते आहेत राज्यातले, त्यांच्यासोबत राहुल गांधी संवाद साधतील, काही सूचना करतील, काय अधिकची माहिती असेल? अगदी आपण पाहतोय की राहुल गांधी आता हॉटेलला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जे काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बैठक जी आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे. आणि या बैठकीत आपण पाहतो की राहुल गांधी महाराष्ट्रातील राजकारणातील किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा संपूर्णपणे आढावा घेण्याची दाट शक्यता आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ सुरू आहे आणि याचाच आढावा राहुल गांधी यांच्याकडनं घेतला जाणार आहे. खरं तर आपण पाहतो की राहुल गांधी निवडणूक काळामध्ये त्याआधी 2.5 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यानंतर आज आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे जरी छत्रपती गुंज हा कार्यक्रम असला तरी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडनं जे आहे ते संपूर्णपणे आढावा घेतला जाणार आहे. आपण जर पाहिलं तर ही सगळी हॉटेलमधली दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर राहुल गांधी या ठिकाणी संपूर्णपणे हॉटेलच्या परिसरात आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची गर्दी आहे ती पाहायला मिळेल. त्यासोबत आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय तर राहुल गांधी हे छत्रपती गुंज या कार्यक्रमाद्वारे जे आहे ते हजारो तरुणांना आज त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे तयारी केली आहे. साधारणतः इथली बैठक आणि इथला सगळा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर 5 वाजता जे आहे ते राहुल गांधी कार्यक्रमाच्या ठिकाणी निघणार आहेत आणि त्यानंतर 7:10 राहुल गांधी जे आहे ते संवाद साधायला सुरुवात करत आहे. त्यामुळे साहजिकच आहे की राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की राहुल गांधी तरुणांशी संवाद साधतायत आणि त्यामुळे आजचा हा नेमका संवाद काय असणार आहे, भाजपने ज्या प्रकारे टीका केलेली आहे त्या टीकेला राहुल गांधी कशा प्रकारचं उत्तर देणार आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भाषणामध्ये यांच्या संवादामध्ये नेमके कुठले मुद्दे असणार आहेत हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. मात्र आता सध्या राहुल गांधी जे आहे ते हॉटेलला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात असेल, त्या सोनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, नाना पटोले आहेत आणि वरिष्ठ नेते जे आहेत ते या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांच्याकडून संपूर्णपणे महाराष्ट्राचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा इतर मित्रपक्ष आहे त्यांची नेमकी काय स्थिती आहे, त्यांची भूमिका नेमकी काय आहे याचा सुद्धा आढावा जो आहे तो आज राहुल गांधी घेणार आहे. त्यामुळे आजची ही बैठक जी आहे ती सुद्धा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या बैठकीमध्ये राहुल गांधी काही मार्गदर्शन करतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मात्र ज्या प्रकारे भाजपकडनं मोठ्या प्रमाणावरती टीका झालेली आहे त्या टीकेला उत्तर कसं राहुल गांधी देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
सोबतच काल जो काही गोंधळ झालेला आहे त्या गोंधळामध्ये काही विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील ते जखमी झालेले आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा भेटायला जाणार का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे. त्यामुळे आता 5 वाजता राहुल गांधी निघतील, त्यावेळेस कार्यक्रम ठिकाणी पोहोचतील आणि 7:10 ते बोलायला सुरुवात करणार. भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. अगदी. तर पुण्यामधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी हे पुण्यात आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, बेरोजगारी, तरुणाईंचे मुद्दे, जेनझी पिढीला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या अनुषंगाने खरं तर आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा असणार आहे. सोबतच राज्यामधल्या राजकीय परिस्थितीचा देखील आढावा राहुल गांधी घेताना दिसतील. दरम्यान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी. राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यात पार पडणार आहे. काही वेळापूर्वी राहुल गांधी हे पुण्यात दाखल झालेले आहे. मात्र याच कार्यक्रमाची अंतिम टप्प्यात आहे ती तयारी करण्यात आली आहे. माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर ही सगळी व्यवस्था आहे ते व्हीव्हीआयपी, काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि महाविकास आघाडीचे ज्यांना आमंत्रण देण्यात आलंय त्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना बसण्यासाठीची ही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि अर्थातच तिथे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पासेस देण्यात आलेले आहेत. ते व्हीव्हीआयपी पासेस चेक करूनच या सभा मंडपात आहे ते व्हीआयपींना देखील प्रवेश दिला जातोय. माझ्या उजव्या बाजूने बघितलं तर ज्या विद्यार्थिनींनी रजिस्ट्रेशन केलं आहे ते विद्यार्थी, त्या सगळ्या विद्यार्थिनी इथे दाखल होत आहेत. सध्या हे सगळं जो मंडपाचा विद्यार्थी जिथे उभे असतील तो भाग आहे तो रिकामा करून घेतला जातोय आणि ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत किंवा पोलिसांची यंत्रणा आहे, प्रशासनांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत. आपण जर बघितलं तर 1200 पोलीस या सगळ्या कार्यक्रमासाठी तैनात असणार आहे. 500 पोलीस कर्मचारी आणि 700 हे वाहतूक पोलीस कर्मचारी असणार आहे. आणि यांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. कॉलेजच्या बाहेर, कॉलेजच्या आत प्रत्येकाला सोडताना अशा वेगळ्या पद्धतीचे पासेस आहेत ते देण्यात येत आहेत. आणि आपण जर स्टेजवर जर बघितलं काही वेळापूर्वी टेस्टिंग सगळं पार पडलं. राहुल गांधी इथे दाखल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम कार्यक्रमात सगळं जे काही हे असेल त्या कार्यक्रमाला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये किंवा ज्या ठिकाणी मुली असतील त्या ठिकाणीही काही घडू नये याची सगळी खबरदारी आहे ती पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते. मात्र आता काही वेळात राहुल गांधी या ठिकाणी दाखल होतील. त्यांच्या समोर 2 ते 3 परफॉर्मन्स होईल आणि एक डान्स परफॉर्मन्स होईल आणि त्यानंतर राहुल गांधी हे सगळ्या विद्यार्थिनींशी संवाद साधतील. राहुल गांधींना विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे वंदे मातरम कृती समितीकडून देखील आंदोलन करण्यात येणार आहे. जी भाजपकृत संस्था आहे, समिती आहे, त्यांच्याकडून देखील आंदोलन होणार आहे. एकाच वेळी पुण्यात भाजपकडून आणि काँग्रेसकडून हे 2 इव्हेंट होणार आहे. हे इव्हेंट कसे पार पडतात आणि किती चांगल्या पद्धतीनं पार पडतात हे पाहावं लागणार आहे. शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. तर याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी देखील आहेत. आपण अधिकची माहिती जाणून घेऊया. मंदार, हळूहळू आता विद्यार्थी या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे. साधारण 3:45ची वेळ सध्या झालेली आहे. 5 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल. काही सांस्कृतिक कार्यक्रम खरं तर सुरुवातीला असतील असंही कळतं आहे. काही नृत्य देखील या कार्यक्रमामध्ये होतील असं कळतंय. कशी असणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा? मंदारकडून काही वेळामध्ये आपण याचे अपडेट जाणून घेऊया. मात्र सुरुवातीची आताची ही दृश्य आपण बघतोय. जेव्हा हॉटेल शेरेटन मध्ये राहुल गांधी पोहोचले तेव्हा त्यांचं कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं. काही विद्यार्थी या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि त्यांनी देखील राहुल गांधींची भेट घेतलेली आहे. अनेकांनी राहुल गांधींसोबत संवाद साधण्याचा आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा देखील प्रयत्न केला. पुढची बातमी बघूया. मुलुंडला पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या 2 भूखंडाचं आरक्षण बदल